माझं नाव आशिष साहेबराव अनर्थे. मी नाशिकचा राहणार आहे आणि मला सोरायसिस असा आजार आहे. हा आजार चालू होऊन मला एक साधारणतः 6 ते 7 महिने झाले. त्यावेळेस सोरायसिस हा खूप कमी होता. नंतर मी स्किन स्पेशलिस्टकडे गेलो. त्यांनी मला टॅबलेट्स आणि ऑइंटमेंट दिली. त्यामध्ये मिथोट्रॅक्सिक ही टॅबलेट दिली. तर त्याच्यामुळे मला थोडं ब्रेथलेस जाणवत होतं. ते मग ती बंद केली. तर ते बंद केल्यानंतर पण मग त्रास खूप वाढला. त्याच्यानंतर मग मी कंटिन्यू फॉलोअप घेत राहिलो त्यांचा. सारखं वरच्यावर त्यांना भेटत राहिलो, त्यांना कंडिशन सांगत राहिलो. त्यामध्ये मग त्यांनी पुढं चालून मला स्टेरॉइड चालू केलं. त्या स्टेरॉइडमुळं मला आणखीनच त्रास व्हायला लागला. सुरुवातीला ते स्टेरॉइडमुळं ते कमी झालं आणि नंतर मी ते बंद केलं. बंद केल्यामुळं खूप वाढलं आणि त्यानंतर मग मी ते स्किन स्पेशलिस्टची ट्रीटमेंट थांबवली. त्याच्यानंतर आयुर्वेदिक ती ट्रीटमेंट मी चालू केली. तर त्यांची पावडर, काही गोळ्या आणि पथ्य हे सांभाळणं खूप जड जायचं. त्यांचे गोळ्या औषधं खूप हेवी पडत होते, वजनदार, जे मला सहन होत नव्हते. तर ते पण मी स्टॉप केलं आयुर्वेदिक पण. आणि आता होमिओपॅथिकमध्ये मी आलो आहे. तर याच्यामध्ये मला जवळजवळ होमिओपॅथिक चालू करून एक 40 दिवस झाले. आणि मला आता सध्याला हे हाताला खूप त्रास होतो आहे. त्यानंतर हे चेहऱ्यावरती पूर्ण आलं आहे. कान वगैरे सगळे पॅक झाले. हे मोडून धरलं आहे, मान वगैरे सगळं. हा त्रास मला सध्या होतो आहे. आणि इथं कुठं कट्स पण गेले, म्हणजे चिरलं आहे ते या सोरायसिसमुळे. थंडी पण वाजून येते, आधनंमधनं ताप पण येतो. चालायला पण जरा त्रास होतो. चालताना पण व्यवस्थित चालता येत नाही. पाय खूप दुखतात.